नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. तर आज आपण बघणार आहोत मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आपण आज कशाविषयी बोलणार आहेत. जर मित्रांनो आपल्याला टायफॉइड झाला तर आपण हॉस्पिटलमध्ये जातो, दवाखान्यामध्ये जातो. आणि जर कोणी दवाखान्यामध्ये नाही गेलं तर घरगुती उपाय म्हणून कुणी औषध पितं, कुणी औषध पितं, तर कुणी विडे खातं. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की टायफॉइडचा पानाचा जो विडा भेटतो आणि तो आपण खातो आणि काही लोकांना त्याचा फरक पण पडतो. तर मी तुम्हाला दाखवणार आहे की त्या विड्यामध्ये कुठल्या वनस्पतीचं औषध टाकलं जातं तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर या वनस्पतीचं नाव मला माहीत नाही. सांगायचं म्हटलं तर मी दाखवू शकतो की ही वनस्पती आहे म्हणून. खायचं नाही खायचं हे डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला खावा पण म्हणणार नाही, नाही पण म्हणणार नाही. पण ही वनस्पतीचं जे बी आहे ते त्या विड्यामध्ये वापरलं जातं, एवढं मात्र मी तुम्हाला नक्की सांगू शकतो. तर चला तुम्हाला मी दाखवतो की टायफॉइडच्या इड्यामध्ये कुठली वनस्पती वापरली जाते, कुठल्या वनस्पतीचं औषध म्हणून उपयोग केला जातो, त्याच्या बियाचा उपयोग केला जातो. चला तर मग. तर हे बघू शकता मित्रांनो तुम्ही झाड. या वनस्पतीचं नाव जर कुणाला माहिती असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. हे बघू शकता, हे कसं दिसतंय, जे बी कसं दिसतंय बघू शकता. हिरवं पांढरं याचं बी आहे. सध्या झाड हे वाळलेलं नाही, वल्लं झाड आहे. हे बघू शकता झाड कशा प्रकारचे येत आहे. दाखवतो मी, बुडापासून दाखवतो. हे बघू शकता, आपल्या शेतामध्ये उगवलेला आहे. जर कुणाला आवश्यकता असेल तर फ्रीमध्ये भेटलं जाईल. आपण याचे पैसे घेणार नाहीत कुणाकडून. फ्रीमध्ये दिलं जाईल माणुसकीच्या नात्यानं. तर हे बघू शकता. आणि एवढंच नाही, एवढा इथं पण झाड आलेलं आहे. एवढंच नाही तर भरपूर असे झाडं आपल्या शेतामध्ये उगवलेले होते, ते आमच्या वडिलांनी हे बघू शकता तुम्ही इथं काढून ठेवलेले आहेत. हे बघू शकता वाळल्याच्या नंतर कसं दिसतंय, तुम्हाला दाखवतो मी थोडं काढून. हे बघू शकता पांढरं दिसतंय. हे जे आहे माझ्या हातावर जे तुम्हाला दिसतंय, हे बघू शकतो. आणखीन थोडं घेतो. हे जे हातावर दिसतंय याचा उपयोग टायफॉइडचे जे इडे आपण खातो, ग्रामीण भागामध्ये टायफॉइड झाला की पानाच्या विड्यामध्ये औषध टाकून खाल्ले जातात, ते हेच औषध आहे. याचं नाव मला माहीत नाही, पण औषध मला 100% माहिती आहे की हेच आहे. तर ठीक आहे मित्रांनो, टायफॉइडचा विडा कसा बनवतात, काय बनवतात सांगत बसणार नाही मी. फक्त औषध हे आहे, सगळ्यांनाच माहिती आहे टायफॉइडच्या विड्यामध्ये काय टाकलं जातं आणि कसं टाकलं जातं, काय काय टाकलं जातं, किती प्रमाणामध्ये टाकलं जातं. फक्त हे औषध आहे, आपल्याकडं अवेलेबल आहे. कुणाला जर पाहिजे असेल तर फ्रीमध्ये भेटून जाईल. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव.